तो मत्तयकृत सुवर्तमान याचा 7वा अध्याय 21वा वचन. मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. आता स्वर्गामध्ये जायची इच्छा सर्वांची आहे. असं कोणीच नाही की नरकामध्ये मी जाणार म्हणून म्हणणार कोणी नाही. सर्वांना स्वर्गाची इच्छा आहे. स्वर्गामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुख प्रकाशामध्ये राहण्याची इच्छा सर्वांची आहे. त्यासाठी आम्हाला स्वर्गीय पित्याची इच्छा जाणणं हे फार महत्वाचं आहे. स्वर्गीय पित्याची इच्छा काय आहे हे जाणणं आपल्याला महत्वाचं आहे. तर स्पष्टपणे वचन म्हणत आहे, मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. येऊन टाळ्या वाजवले, गीत गायले, वाजवलं, जयघोष केला, आराधना केली, प्रार्थना केली, प्रभूजी प्रभूजी हा सत्य परमेश्वर आहे, हे सर्व केल्यानंतरही म्हणत आहे मला ते आवडत नाही. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः हा आज तुमच्याशी बोलत आहे. हे वचन प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये मानव रूप धारण करून जेव्हा तो या जगात होता तेव्हा उच्चारलेलं वचन आहे. माझ्या स्वर्गीय पित्याची इच्छेप्रमाणे जो वागतो त्याचा स्वर्गामध्ये प्रवेश होईल. जसं करार कायम आहे, जशी आत्मा कायम आहे त्याची, त्याच प्रकारे इच्छा पण कायम आहे. इच्छा नेहमी तो आपल्याला इच्छा प्रकट करतो, त्याची इच्छा प्रकट करतो. तो आपल्या पायाने चालू इच्छितो, तो आपल्या जिभेने ओठाने तो बोलू इच्छितो, तो आपल्या हाताने आमच्या हाताने तो स्पर्श करू इच्छितो. त्याच्या इच्छा पुष्कळच्या, त्या इच्छा आम्हाला जाणणं गरजेचं आहे. त्याची इच्छा काय आहे त्यासाठी उपदेशक त्यासाठी उपदेशक 9वा अध्याय आणि 10वं वचन माझ्यासाठी काढा आणि माझ्यासाठी कोणीतरी वाचा. जे काही काम तुम्ही हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर, कारण ज्या अधोलोकाकडे तू जावयाचा आहे तेथे काही उद्योग, युक्ती, प्रयुक्ती, बुद्धी व ज्ञान यांचे नाव नाही. हालेलुया. हालेलुया. जे काम त्याची इच्छा काय आहे, त्याचे काम आहे. स्वर्ग राज आहे, स्वर्ग राज्यामध्ये तुम्हाला जायचं आहे. स्वर्ग राज्याची तुम्ही इच्छा धरता, त्या राज्यामध्ये काम आहे, पुष्कळचे काम आहे. वाजवणं, गाणं, प्रार्थना करणं, दान देणं. आता तुमच्यासाठी जसं बाळ साहेबांनी सांगितलं, करार तुमच्यासाठी काय करार आहे परमेश्वराचा तुम्ही विचारा.
परमेश्वराला प्रार्थनेमध्ये प्रार्थना करा, प्रभू तुझा आमचा काय करार, कशाबद्दल तू आमच्याशी करार केलेला आहे. त्या प्रकारे त्याची इच्छा पण कायम आहे. तुझी इच्छा काय आहे आमच्या जीवनाची? या इतक्या मोठ्या मरीमधून आम्हाला वाचवलं, करुणामधून वाचवलं. तुझी इच्छा काय आहे? आम्ही काय करावं? स्वर्ग राज्य आहे, तिथे काम आहे, पुष्कळच काम आहे. म्हणून इथं उपदेशक 9वा अध्याय 10व्या वचनामध्ये म्हणतो, जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर. असं नाही, करायचं म्हणून करायचं नाहीये. आपल्याला पूर्ण अंतःकरण हे सिरीज आपण ऐकलेलं आहे. अंतःकरण आपण अंतःकरणाने करतो किंवा नाही हे ते अंतर्यामी आहे आणि तो ओळखून जातो की हा काय करत आहे. म्हणून इथं उपदेशक 9:10 मध्ये म्हणतो, जे काम तुझ्या हाती पडेल, त्या राज्यासाठी काय काम आहे तुमच्यासाठी, आम्हाला विचारणं गरजेचं आहे. या राज्यामध्ये आम्ही काय काम करावं तुझ्या राज्याच्या वाढीसाठी म्हणून. इथे स्पष्टपणे लिहिलेलं आहे, जे काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर, कारण ज्या अधोलोकाकडे तू जावयाचा आहे, अधोलोक, ज्या अधोलोकाकडे तू जावयाचा आहे, तेथे काही उद्योग, युक्ती, प्रयुक्ती, बुद्धी व ज्ञान याचे नाव नाही. तिथं काय चालत नाही. इथं आपण जिवंत आहोत तेव्हाच आपण पश्चाताप करू शकतो, स्वर्ग राज्यामध्ये प्रवेश करू शकतो. या जगामध्ये मेल्यानंतर स्वर्ग दिसतं हे खोटं आहे. आपण जिवंत आहोत तेव्हा स्वर्गाची तयारी आपल्याला करायची आहे. त्याची इच्छा पूर्ण करून त्याच्या इच्छेने या जगात वावरून मला प्रभूजी 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 लोकांनी बघावं, ढोंग्यासारखं काही करायचं नाही. अंतःकरणाने आपल्याला त्याचं कार्य करायचं आहे. प्रियानो, आज आपल्याला आत्मस्मरण करायचं आहे. खरोखर आम्ही अंतःकरणाने हे करत आहोत किंवा नाही. प्रयुक्ती, बुद्धी हे अधोलोकामध्ये मेल्यानंतर काहीच नाही. स्वर्गामध्ये तुम्हाला जायचं आहे तर जीवनपणी तुम्ही स्वर्गात जाऊ शकता. स्वर्गात कारण जीवनपणी तुम्ही, तुमच्यामध्ये श्वास आहे तोपर्यंत तुम्ही पश्चाताप करू शकता. आपण सर्व पापी आहोत. बाळासाहेब म्हणतात, मी पापी आहोत, सर्व पापी आहोत, कोणी धर्मी नाही. त्याच्या पुढे सर्व पापी आहेत. म्हणून आम्हाला पश्चाताप करून त्याची इच्छा जाणून त्याच्या इच्छेवर चालणं हे फार गरजेचं आहे. आता मनुष्य कसा युक्ती प्रयुक्ती करतो, कसा म्हणजे आजचा दिवस जाऊ द्या, नाहीतर हे करू का, अचानक हे अचानक असं होईल, अचानक तसं होईल. प्रयुक्ती, बुद्धी, ज्ञान जे काही आहे इथे आहे. आता मी हे बुद्धी आणि प्रयुक्ती, युक्ती ह्याच्याबद्दल तुम्हाला दाखवणार आहे. हे काय आहे?
हे कसं इथं प्राप्त करता येते आपल्याला? लुकृत शुभवर्तमान सोळावा अध्याय हे वचन थोडे जास्ती आहेत, अध्याय मोठा आहे. हा मी हे माहिती सर्वांना आहे ही जी इथं एक लाजार आणि श्रीमंताची गोष्ट सांगितलेली आहे आणि हे पूर्ण ह्याच्यासाठी वाचत आहे. कित्येक जण आहेत त्यांना माहिती नाही आपल्यामध्ये लाजार आणि श्रीमंत म्हणून, बाकी सगळ्यांना माहिती आहे असं माहित नाही, परंतु हे मी याच्यासाठी वाचत आहे पूर्ण. नाही तर मला फक्त 2-4 वचन वाचले तरी मी त्याच्यावरती सर्व विश्लेषण केलं असतं. परंतु ज्यांना माहिती नाही ही कथा, ही गोष्ट, त्यांच्यासाठी 19 ते 31 पर्यंत कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. तो जांभळी व तलम वस्त्र घालत असे आणि दररोज दुपारण्याने थाटामाटाने ख्याल खुशालीने असे करत असे. त्याच्या दरवाजाजवळ फोडाने भरलेला लाजर नावाचा एक दारिद्र्य मनुष्य टाकण्यात आला होता. त्या श्रीमंताच्या मेजेवरून खाली पडलेले त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे. शिवाय कुत्रे येऊन त्याचे पुढे चाटत असतात. पुढे असे झाले की तो दारिद्र्य माणूस मेला आणि देवताने त्याला अब्राहमाच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगत असताना त्यांनी आपली दृष्टी वर करून अब्राहम व त्याच्या उराशी बसलेला लाजर यांना दुरून पाहिले. तेव्हा त्यांनी हाक मारून म्हटले, हे बाप्पा अब्राहमा, माझ्यावर दया करून लाजरला पाठव, यासाठी की त्यांनी आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी, कारण ह्या जळत्या आणि जाळात मी क्लेश भोगत आहे. अब्राहम म्हणाला, मला तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलं, लाजर आपले दुःख भरून पावला याची आठवण कर. आता ह्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगत आहेस. एवढेच नव्हे तर इकडून तुमच्याकडे परत जाऊ पाहतात त्यांना जाता येत नाही, येऊ नये म्हणून तिकडून कोणी माझ्याकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्या मध्ये मोठी दरी स्थापिलेली आहे. मग तो म्हणाला, तर बाप्पा, विनंती करतो त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव, कारण मला 5 भाऊ आहेत. त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्यांनी त्याच्या इकडची साक्षी द्यावी. पण अब्राहमाने त्याला म्हटले, त्याच्याजवळ मोशे व संदेष्टी आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे. ते म्हणाला, हे बाप्पा अब्राहमा, असे नाही, पण मेल्यामधून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चाताप करतील. तेव्हा त्याने त्याला म्हटले, ते मोशेच्या व संदेष्टाच्या ऐकत नाही, तर मेल्यामधून कोणी उठला तरी त्याची खात्री होणार नाही. आता इथं आपण ऐकलं, एक श्रीमंत मनुष्य आहे, या जगात तो जिवंत होता आणि त्याच्यासोबत एक गरीब मनुष्य होता, तो पण जिवंत होता. आता जे उपदेशकाने सांगितलेलं आहे, युक्ती प्रयुक्ती तिथे चालत नाही. हा जिवंतपणी लाजार त्याच्या शेजारी, त्याच्या दारामध्ये, शेजारी नाही दारामध्ये पडलेला आहे, आजारी आहे, फोडे आहेत, उपाशी आहे. त्याला त्याने पाहिलं नाही, आपल्या थाटामाटात राहिला. स्वर्ग पाहिजे असेल ते आम्हाला इथं
सत्कर्म, चांगले कर्म, एका दुसऱ्याचे दुःख बघणं, त्यांच्या दुःखामध्ये सामील होणं हे गरजेचं आहे. लाजार आजारी आहे, उपाशी आहे, त्याच्या टेबलवरून जे काही चूरचार पडेल त्याच्यावरती जगण्याची त्याची इच्छा आहे. आणि हा धनवान व्यक्ती, पैसेवाला व्यक्ती चैन ऐश आराम करत आहे, त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा लाजार मेला आणि हा धनवान पण मेला, मेल्याच्या नंतर त्याला अधोलोक प्राप्त झाला. कारण जिवंतपणी तो स्वर्गाच्या प्राप्तीच्या गोष्टी त्यांनी केल्या नाही. फक्त पैसा, धन, दौलत, ऐश आराम हे सर्व केलं. परंतु आता ज्या अधोलोकामधून नरकातून तो तिथं पाहत आहे, अब्राहमाची उराची लाजार आहे, त्याला म्हणतो बापा, त्याची एक कर्मई युक्ती करत आहे. युक्ती तिथे युक्ती करत आहे. त्याची एक कर्मई पाण्यात बुडवून माझ्या तोंडात ओतण्यास सांग त्याला. ही त्याची युक्ती आहे. युक्ती करत आहे, काहीतरी करून आपलं अंतःकरण, आत्मा थंड करून घ्यावे. परंतु तिथून त्याला काय मिळालं? तिथं युक्ती चलत नाही, तिथं ज्ञान तुमचं काही चालणार नाही. जे काय आहे ह्या भूतलावरती तुम्हाला ते प्राप्ती करून घ्यावं लागेल. या भूतलावरती तुम्हाला त्याच्या प्रवेशासाठी, त्या पाण्याच्या बंदोबस्तासाठी इथं तुम्हाला सर्व काही करावं लागेल. तेव्हा तुम्हाला तिथं स्वर्ग प्राप्त होईल. तिथं युक्ती करत आहे. आता प्रयुक्ती कशी करत आहे? बाबा, त्याला सांग, माझ्या भावाकडे जाऊन, मला 5 भाऊ आहेत, ही यातना मी भोगत आहे, पण त्यांनी भोगू नये. त्याला तिथून उत्तर काय मिळतं? त्याच्याजवळ मोठी आहे, संदेष्टे आहेत, त्यांचं त्यांनी ऐकावं. कधी ऐकावं? जिवंत आहे तो पर्यंतच ऐकावं. जिवंत तुम्ही मी आहे तोपर्यंतच आपल्याला सत्कर्म करून परमेश्वराजवळ पश्चाताप करून, पश्चाताप बुद्धीने त्याचं कार्य करून, त्याची इच्छा पूर्ण करून, त्याची इच्छा काय आहे हे जाणून घेऊन आपल्याला जगायचं आहे. तेव्हा आपण स्वर्ग प्राप्ती करू शकतो. इच्छा, त्याची इच्छा. आपली निवड झाली का नाही? आपण येतो, प्रार्थना करतो, स्वर्गासाठी निवड झाली की नाही याचं परीक्षण करायची गरज आहे. प्रियानो, ती युक्ती आणि ते प्रयुक्ती त्याची चालली नाही. ती जर लाजारला बघितला असता, लाजारकडे लक्ष दिला असता, त्याच्या दुःखाकडे लक्ष दिला असता, तेव्हा त्याला काहीतरी साध्य झालं असतं. परंतु त्याने त्याच्याकडे जिवंतपणी काहीच लक्ष दिलं नाही. बुद्धी म्हणून जे काही काम आपल्या हातात पडलेलं आहे, काय काम पडलेलं आहे? जसं पालसाहेब म्हणत आहेत की करार कायम आहे, आत्मा कायम आहे, तसाच त्याची इच्छा पण कायम आहे. प्रियांका, त्याची इच्छा काय आहे हे आम्ही जाणून घेणं फार गरजेचं आहे. प्रियांका,
आपल्या हातामध्ये काय काम आलं पूर्ण अंतःकरणाने करावं म्हणून नाही, करावं म्हणून केलं तर ते जमत नाही. तुम्हाला अंतःकरणाने त्याच्या जवळ यायचं आहे. अंतःकरणाने त्याच्या जवळ येऊन देऊळ बांधायचं आहे आम्हाला. तुम्हाला सांगतो, मी पहिले आश्वासन परमेश्वराला दिलं. देवा जागा मिळाली, जागाचं बांधकाम सुरू झालं होणार, तेव्हा मी वॉचमॅनची ड्युटी करणार. मी सांभाळणार सर्व काही. मी वॉचमॅन राहणार. तुझं सिमेंट, विटा, तुझी रेती, जे काय सामान तिथं पडेल. मग पाऊस असो, थंडी असो, ऊन असो, मच्छर असो, काही त्रास असो, त्या त्रासामध्ये मी वचन दिलेलं. हे मी माझं मोठेपणा सांगण्यासाठी तुम्हाला म्हणत नाही, पण मी काय म्हणतो की आपल्याला काही ना काही वचन त्याला द्यायचं आहे. आज या वचनाद्वारे त्याची इच्छा काय आहे जाणून त्याला आज बोलायचं आहे. जेव्हा आज तुझा आत्मा, तुझा करार जेव्हा माझ्यामध्ये कायम आहे, तर तुझी इच्छा पण कायम आहे. आणि बोल, मी काय करू. आज तिथून उत्तर मिळालेलं कसं उत्तर आहे बघा. तो म्हणतो माझ्या भावाकडे पाठवा बाप्पा ह्याला. मेलेल्यातून उठला तर एक चमत्कार होईल, आणि चमत्कार झालेला ते लोक पश्चाताप करतील आणि तुझ्या राज्यामध्ये प्रवेश करतील. परंतु तिथून त्याला उत्तर मिळालं, तिथं हा मेलेला गेला तरी ते ऐकणार नाही, ते पश्चाताप करणार नाही. प्रियानो, असंच आहे. कित्येक लोक आहेत. प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला आणि त्याने वधस्तंभावर आपलं प्राण अर्पण केलं. तो मेला आणि तिसऱ्या दिवशी उठला, पण त्याला मानायला लोक तयार नाहीत. प्रियानो, याचा हिशोब त्यांना द्यावा लागत. आज तुम्ही मी थोडके आहोत. बोलावलेले तर पुष्कळ आहेत, पण निवडलेले आपण उगाचच्या उगाच येऊन इथं बसलेलं नाही. आपण निवडलेले आहोत त्याच्या राज्यासाठी. त्याच्या राज्यासाठी आपण आपली धडपड काय आहे, आपण काय करणार आहोत, त्या राज्यामध्ये आपल्याला काय काम मिळणार आहे, हे परीक्षण करण्याची आज तुम्हाला आणि मला गरज आहे. जसा त्याचा करार कायम आहे, त्याची आत्मा कायम आहे, त्याची इच्छा पण कायम आहे. प्रियानो, त्या इच्छेला आपल्या प्रार्थनेमध्ये विचारा, प्रभू काय आहे, तुझी इच्छा काय आहे सांग. बोल यहोवा, सुनता तेरा दास, वाणी तू अपनी सुना दे. एका गीतकारानं गीत लिहिलेलं. बोल, मी ऐकत आहे, माझ्याशी बोल. आपण आज या वचनाद्वारे मी आशा करतो, विश्वास करतो, आज बाळासाहेब नसताना सुद्धा देवानं आपल्याला प्रेरणा दिली. चांगल्या प्रकारे गीत, स्तुती, आराधना, प्रार्थना, चांगल्या प्रकारे वचनही चांगल्या प्रकारे आपल्याला मिळालेलं आहे. मला प्रभूजी वरून म्हणू नका, आतून पूर्ण अंतःकरणातून आज त्याला म्हणा की आम्ही आहोत. बोल आम्हाला, आम्ही काय करावं तुझ्या राज्यासाठी, तुझ्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी. तुझी इच्छा आमच्यावर प्रगट कर. आज आपण आपला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपण प्रार्थना करूया. सर्वजण डोळे घाला. हालेलुया, 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 हालेलुया. सर्वशक्तिमान प्रभू परमेश्वर देव बाप्पा,
तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो बाप्पा. हे जीवन देवा धन्यवाद देतो ह्या वचनासाठी बाप्पा. तुझ्या इच्छेला जाणून घेण्यासाठी आम्हाला जे बुद्धी दिली, जे वचन दिलं बाप्पा, त्यासाठी आम्ही धन्यवाद देतो बाप्पा. या जगात आम्ही वावरत असताना, जगत असताना बाप्पा, तुझ्या इच्छेला पूर्ण करावा असं तू हो दे प्रभू परमेश्वर देव बाप्पा. हे देवा, आम्ही जिवंत आहे तोपर्यंत आम्ही तुझ्या मुख प्रकाशात चालण्यासाठी, वावरण्यासाठी, खेळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू शकतो प्रभू परमेश्वरा. हो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, तू जिवंत आहेस. तू आमच्यासाठी जगामध्ये आला आणि वधस्तंभावर आपलं प्राण दिलं आणि आम्हाला पापातून सोडवण्यासाठी तू हाल अपेक्षा सहन केला. त्याबद्दल धन्यवाद देतो, तुला स्तुती करतो, आराधना करतो. हे राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, हे वचन इथं बसलेल्या प्रत्येकाच्या ध्यानी मनी असू दे बाप्पा. त्यांच्या हृदयामध्ये या वचनाने खरोखर तुझा आत्मा कायम आहे, तुझा करार कायम आहे. हो बाप्पा, तुझे विचार, तू आमच्याशी जे अपेक्षा ठेवतो ते पण कायम आहे प्रभू देवा. तू आज, उद्या आणि सर्व काळ सारखा प्रभू परमेश्वर आहे. तू जीवन देवा, तू राजांचा राजा आहेस, प्रभूंचा प्रभू आहेस. जे काही प्रभू देवा आज तुझं दास नसताना आम्ही आजची भक्ती चालवली बाप्पा, आणि तू जे सहाय्य केलं, बुद्धी दिली, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. आणि इथे आलेल्या प्रत्येकाला तुझ्या आत्म्याने भरून, त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नको, तर तुझ्या आत्म्याने भरून पाठव बाबा. ही लहानशी विनंती धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन.